राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे पुण्यामध्ये मनसैनिक आक्रमक झाले। केदार सोमण नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले होते। केदार सोमणला चोप देणार असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला। पुण्यातल्या केदार सोमणची राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट होती। मनसैनिक केदार सोमणला चोप देण्यासाठी घरावर धडकले। मनसैनिक घरावर पोहोचताच केदार सोमणनं स्वतःला लॉक करून घेतलं। आक्रमक मनसैनिकांनी दरवाजावर फटके मारत शिवीगाळ केली। ये बाहेर आहे तू ना बाहेर आहे अरे तू बाहेर ये अरे बाहेर आल्या तू पोस्ट टाकली ना साहेबांविषयी तू साहेबांविषयी पोस्ट टाकली ना कुठली बरं तुझ्या मोबाईल मध्ये काय माहिती तू बाहेर ये ना ए काय रे बाहेर आहे केदार बाहेर ना ह्याला लपतो कशाला आता राजसाहेबांविषयी बोल तू आता नाही नंतर बाहेर पडशील ना थोड्या वेळाने बाहेर पडशील ना बाहेर ये तू काय बोलला राजसाहेबांविषयी तुला माहिती तू बाहेर ये माफी माग तू सगळ्यांसमोर माफी माग आक्रमक मनसैनिकांनंतर पोलीसही सोमणच्या घराबाहेर दाखल झाले। पोलिसांनी केदार सोमणला ताब्यात घेतलं। पोलीस सोमणला घेऊन जात असतानाच मनसैनिक केदार सोमणच्या अंगावर धावले। त्याला अटक झालीच पाहिजे। आता त्यावर गुन्हा नोंद करतायत। आता भाऊ आतमध्ये आहेत, हेमंत भाऊ समोर त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत। त्याला अटक झाली पाहिजे। आता काय कारवाई झाली पाहिजे? त्याला आहे ना, त्याला कारवाई न करता त्याला आमच्या ताब्यात दिलं पाहिजे। आम्ही तो आमचा दोषी, त्यांचा पोलिसांचा दोषी नाही, तो आमचा दोषी, कारण त्याने आमच्या विठ्ठलाबद्दल तो बोललेला आहे। त्याबद्दल आम्ही त्याला मारणार आहे, आम्ही त्याला फटके देणार, त्याचे हातपाय तोडून आम्ही त्याला ससूनमध्ये जमा